मी एवढंच म्हणेन त्या ठिकाणी की उद्धव ठाकरे शिवसेनेचं आमचं असताना अगोदरच आम्ही जाहीर केलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं, दोघांमध्ये ठरलेलं असं मी त्या ठिकाणी म्हणेन की सेनेचं काँग्रेसबरोबर, सेनेचं एन सी पी बरोबर किंवा एन सी पी काँग्रेसबरोबर किंवा काँग्रेस एन सी पी बरोबर असं झालं नाही तर मग आमच्यामधला असणारा 50-50% लढण्याचा निर्णय झाला होता. म्हणजे 48च्या 24 जागा आम्ही लढणार, 24 जागा ते लढणार. हे एक मोघम अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, ते मोघम अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे. पण कुठे ना कुठे आता ते शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे आणि कुठे दोन पक्ष तुम्हाला घेतील नाही घेतील हाही एक प्रश्नचिन्ह. म्हणून तर मी म्हणालो ना की की त्यांचं झालं नाही तर काय, त्यांचं झालं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो. मग स्वबळावरती लढण्याची आपली तयारी. त्याच काहीच झालं नाही आणि सगळ्यांनीच लढायचं ठरवलं तर मग राजकीय पक्ष म्हणून असणारं तिथे तुम्हाला लढावं लागतं आणि राजकीय पक्ष लढायचं असेल तर आम्हाला 48च्या 48 जागा लढाव्या लागतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.